संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनात व मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांच्या संकल्पनेतून मराठा समाजात जागृती करणे, समाज संघटनेची घडी नीट बसविणे, महिला, युवक, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणे, संविधान महत्व व सामाजिक समता व एकोपा निर्माण करण्याच्या हेतूने 18 मार्च पासून भोसले गढी वेरूळ येथून जिजाऊ रथ यात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जनजागृती करण्यात येत आहे। ही रथ यात्रा 17 एप्रिलला अमरावती जिल्ह्यात पोहोचणार असून रथ यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोडो अभियानाअंतर्गत जिजाऊ रथ यात्रा ही 17 एप्रिलला सकाळी 10 वाजता कौंडण्यपूर येथून अंजनसिंगी अशोकनगर मार्गे धामणगाव रेल्वे येथे स्वागत व सभा, त्यानंतर विरूळ रोंगे मार्गे चांदूर रेल्वे येथे स्वागत व सायंकाळी 5 वाजता आपल्या अमरावती शहरातील वडाडी गार्डन येथे मोटरसायकल रॅलीने भव्य स्वागत होईल। तरी सर्व नागरिकांनी या रथ यात्रेत सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, संगीत सूर्यकेशव भोसले सांस्कृतिक परिषद व सर्व समकक्ष संघटना तसेच जिजाऊ रथ यात्रा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। मी अश्विन चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ अमरावती। आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं आहे की मराठा सेवा संघ आणि मराठा सेवा संघाच्या संलग्नित इतर 33 कक्षा मिळून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा जोडो अभियानाअंतर्गत जिजाऊ रथयात्रा काढण्यात आलेली आहे। 18 मार्चला ती वेरूळवरून सुरू झाली आणि 1 मेला लाल महाल पुणे येथे या जिजाऊ यात्रेची समाप्ती होणार आहे। हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना अमरावतीला जिजाऊ रथयात्रेचं 17 तारखेला आगमन होणार आहे। तर अमरावतीला आर्वी वर्धा जिल्ह्यातून आर्वीवरून कौंडण्यपूरला सकाळी 10 वाजता साधारण रथयात्रा निघेल आणि तिथून अशोकनगर, अंजनसिंगी अशोकनगर, धामणगावला जाहीर सभा आहे, तिथे जेवण होईल। त्याच्यानंतर चांदूर रेल्वे आणि चांदूर रेल्वेवरून अमरावती रस्त्यात वेगवेगळ्या गावात ठिकठिकाणी त्या रथयात्रेचे वेगवेगळ्या संघटनांतर्फे स्वागत होणार आहे। त्यानंतर अमरावतीला आल्याबरोबर वडाडी कॅम्प इथे सर्व संघटनांतर्फे रथयात्रेचं स्वागत होईल। त्यानंतर चपराशीपुरा मस्जिद चौकात मुसलमान बांधवांतर्फे आणि त्यांच्या विविध संघटनांतर्फे रथयात्रेचं स्वागत होणार आहे। त्यानंतर जिजाऊ स्मारक जवळ रथयात्रेचं स्वागत होईल, जिजाऊ पूजन होईल आणि त्या ठिकाणी सारथीतर्फे रथयात्रेचं वेगळं स्वागत करण्यात येईल। त्यानंतर रथयात्रा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ येईल, तिथे आंबेडकरच्या पुतळ्याला हार अर्पण केला जाईल। त्यानंतर पंचवटी चौकात येऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला जाईल आणि तिथून पंचवटीपासून तर अभियंता भवनपर्यंत ही रथयात्रा पूर्ण बँड पथक ढोल ताशाच्या नादात अभियंता भवनमध्ये पोहोचेल आणि अभियंता भवनमध्ये भव्य जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे। ही सर्व मराठा जोडो अभियान या अंतर्गत आहे। मराठा म्हणजे मराठा हा जातीवाचक नसून हा समूहवाचक आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा मराठा समजला जातो आणि शिवाजी महाराजांच्या काळात जे मराठे म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे 18 बगड जातीतील सर्व लोक यात सहभागी झालेले आहेत। त्या अर्थाने हा मराठा जोडो अभियान आहे। महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने ही रथयात्रा आयोजित केलेली आहे। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, या रथयात्रेला सगळ्यांनी आपला सहयोग दर्शवावा अशी मी मराठा सेवा संघ अमरावती जिल्ह्यातर्फे आपल्यास एक आग्रहाची विनंती करतो आणि आवाहन करतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।